देशातील सर्वात मोठी, सर्वात वेळेवर उड्डाण करणारी आणि सर्वात यशस्वी एअरलाईन इंडिगो. पण आज इंडिगो इतिहासातील सर्वात मोठ्या संकटात सापडली आहे. एकाच दिवशी 550 पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द, हजारो प्रवासी तासनतास अडकले आणि ऑन टाईम परफॉर्मन्स घसरून थेट 19% आला. पण काय घडलं इंडिगोसारख्या दिग्गज कंपनीसोबत? चला इंडिगोची कहाणी सुरुवातीपासून जाणून घेऊया. गेल्या काही दिवसात इंडिगोची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मुंबईत 118, बेंगळूरच्या 100, हैदराबाद 75, कोलकाता 35, चेन्नई 26, देशभरात फ्लाइट्स रद्दच रद्द. आणि ही मालिका अजूनही सुरूच आहे. एअरलाईनचं म्हणणं आहे कमी कर्मचारी, तांत्रिक समस्या आणि नियोजनातील त्रुटी यामुळे हे सर्व घडत आहे. पण खरं कारण दुसरंच आहे, जे आपण पुढे पाहणार आहोत. पण मित्रांनो, आज संकटात सापडलेली इंडिगो अचानक अशी उंचीवर पोहोचलेली नाही. 2005 मध्ये राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांनी ठरवलं भारतात एक स्वच्छ, कार्यक्षम आणि वेळेवर सेवा देणारी एअरलाईन बनवायची. एअरलाईनचे पहिले उड्डाण होण्यापूर्वीच त्यांनी 2005च्या पॅरिस एअर शोमध्ये 100 एअरबस A320 विमानांची ऑर्डर दिली. अनेकांनी त्यांच्यावर शंकाही घेतली. तेव्हा लोक म्हणाले होते हे वेडे आहेत. पण पुढे 4 ऑगस्ट 2006 रोजी इंडिगोने दिल्ली आणि मुंबईला जोडणाऱ्या 3 A320 विमानांसह आपले पहिले उड्डाण केले. अशा प्रकारे 4 ऑगस्ट 2006 पासून सुरू झालेला इंडिगोचा प्रवास थांबला नाही. 2010ला इंडिगो देशात 3ऱ्या क्रमांकाची एअरलाईन बनली. 2012ला प्रवाशांच्या संख्येनुसार इंडिगो कंपनी क्रमांक 1 वर होती आणि पुढे तर 2023 पर्यंत 300+ विमाने आणि भारतातील 64% बाजारपेठ इंडिगोने व्यापली होती. इंडिगोचे हे यश एकाच मंत्रावर टिकून होते, ते म्हणजे लो कॉस्ट, हाय इफिशियन्सी. एकच प्रकारची विमाने, खर्च कमी, जलद टर्न अराउंड टाईम, विमानांचा जास्त वापर, जास्तीचा महसूल, सामान शुल्क, जेवण, प्रायोरिटी सेवा. ना लक्झरी ना दिखावा, फक्त विश्वासार्ह सेवा. किंगफिशर आली गेली, जेट एअरवेज पडली, पण इंडिगो ठामपणे उभी राहिली. पण इंडिगोच्या या यशामागे दोघांची डोकी होती. एक राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल. एक भारतीय बाजार जाणणारा, दुसरा जागतिक अनुभव असलेला. इंडिगोचे यश तिच्या 2 संस्थापकांमध्ये असलेल्या समन्वयावर आधारित होते. राहुल भाटिया यांना खर्चाचे व्यवस्थापन आणि भारतीय नियमांचे सखोल ज्ञान होते, तर राकेश गंगवाल यांनी जागतिक धोरणाला आकार दिला. त्यांच्या एकत्रित नेतृत्वाने इंडिगोला भारतातील सर्वात शक्तिशाली एअरलाईन केले. 2022 मध्ये गंगवाल यांनी संचालक मंडळातून राजीनामा दिला. 2025 पर्यंत त्यांनी आपले बहुतेक भाग भांडवल विकले आणि एअरलाईनमधून पूर्णपणे बाहेर पडले. या बाहेर पडण्याने भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात प्रभावी भागीदाराचा अंत झाला. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, यशाच्या शिखरावर असणारी इंडिगो अडचणीत कशी सापडली? तर नवीन फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन नियमानुसार वैमानिकांच्या साप्ताहिक विश्रांतीचा कालावधी 36 तासावरून 48 तास करण्यात आला आहे आणि रात्रीच्या लँडिंगची मर्यादा 6 वरून केवळ 2 करण्यात आली आहे. याचा इंडिगोच्या क्रू रोस्टिंगवर मोठा परिणाम झाला. या नियमामुळे एअरलाईन्सच्या कामकाजावर अतिरिक्त बंधने आली आहेत. हे नवीन नियम वैमानिकांचा थकवा कमी करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आले आहेत, कारण हा विमानचालन सुरक्षिततेला एक महत्त्वाचा धोका आहे. हे नियम सुरुवातीला जून 2024 पासून लागू होणार होते, पण इंडिगो आणि इतर एअरलाईन्सच्या विरोधामुळे त्याची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली. नवीन नियमामुळे अधिक क्रू सदस्यांची आवश्यकता भासेल, त्यामुळे त्याची अंमलबजावणी वाढलेल्या कालावधीत टप्प्याटप्प्याने करावी अशी विमान कंपन्यांची मागणी होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार DGCAने हे नियम याच वर्षी लागू केले. हे नियम जुलै आणि नोव्हेंबर अशा 2 टप्प्यात लागू करण्यात आले.
या कारणामुळे इंडिगोवर आज हे संकट ओढावलं आहे. आता कंपनी यातून मार्ग कशी काढते हे पाहावं लागेल. तर या व्हिडिओत दिलेली माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली? या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.